नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरला आपण बीकॉम पार्ट फर्स्ट मधील सेमिस्टर फर्स्ट मध्ये फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामधला जो चौथा युनिट आहे तो आज आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. बरोबर, अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल. आता तुम्ही बारावीला असताना तुम्ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अभ्यास केला असेल. बरोबर, म्हणजे ज्या संस्था नफा न मिळवता सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, अशा सेवा देणाऱ्या संस्थांचं अकाउंटिंग तुम्ही इयत्ता 12वीला शिकलेला आहात. बरोबर, त्यामध्ये तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करत होता, क्लोजिंग बॅलन्स शीट ओपन करत होता, आणि जर कॅपिटल फंड दिला नसेल तर तो फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही एक स्टेटमेंट तयार करत होता. त्या स्टेटमेंटला तुम्ही आपण म्हणत होतो ओपनिंग बॅलन्स शीट. बरोबर, आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल मध्ये फरक काहीच नाहीये, फक्त अकाउंट ओपन करण्यामध्येच फक्त फरक आहे. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये तुम्ही 12वीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्ही ओपन करत होता, त्याच पद्धतीने क्लोजिंग बॅलन्स शीट तुम्ही ओपन करत होता. आता अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल मध्ये सुद्धा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट पण तुम्हाला या ठिकाणी तयार करायची आहे. आता जे प्रोफेशनल व्यक्ती असतात, बरोबर, जे प्रोफेशनल व्यक्ती असतात ते प्रोफेशनल व्यक्ती स्वतःचं अकाउंटिंग कसं करतात, बरोबर, प्रोफेशनल व्यक्ती स्वतःचं अकाउंटिंग कसं करतात त्या अकाउंटिंगचा अभ्यास आज आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी घेणार आहोत. बरोबर, प्रोफेशनल व्यक्ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या व्यक्तींनी पेशा धारण केलेला असतो अशा पेशाधारक व्यक्तींना आपण प्रोफेशनल व्यक्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सीए चार्टर्ड अकाउंटंट येतात, त्याच्यानंतर टॅक्स कन्सल्टंट येतात. बरोबर, त्याच्यानंतर जे लॉयर असतात, वकील असतात, ते व्यक्ती याच्यामध्ये येतात. त्याच पद्धतीने जे डॉक्टर जे असतात, डॉक्टराची डिग्री ज्यांनी प्राप्त केलेली असते ते सुद्धा या पेशाधारक व्यक्तीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, मग आता हे जे पेशाधारक व्यक्ती आहेत ते स्वतःचं अकाउंट कसं मेंटेन करतात किंवा कशा पद्धतीने ते स्वतःचं एक्सपेन्सेस असतील, इन्कम असतील, ते कशा पद्धतीने रेकॉर्ड करतात, त्याचा अभ्यास आपल्याला या अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल मध्ये काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. बरोबर, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तुम्ही फायनल अकाउंट शिकलेला आहे. फायनल अकाउंट मध्ये तुम्ही एका बिझनेसचं किंवा एखाद्या पार्टनरशिप फर्मचं तुम्ही त्या ठिकाणी फायनल अकाउंट तयार करत होता. तिथे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करत होता. ट्रेडिंग अकाउंट का तयार केला जातो, ग्रॉस प्रॉफिट किती आला, ग्रॉस लॉस किती आला हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार करत होता. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट कन्सर्नचं तयार करत होता. तिथे त्या ठिकाणी नेट प्रॉफिट किती आला, नेट लॉस किती आला हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत होता. बरोबर, आणि त्याच्यानंतर एक बॅलन्स शीट तुम्ही तयार करत होता. बरोबर, हे एका ट्रेडिंग कन्सर्नचं झालं होतं की ज्या संस्था नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात ते स्वतःच्या बुकमध्ये फायनल अकाउंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करत असतात, रेकॉर्ड मेंटेन करत असतात. त्याच पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की ज्या सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, नफा हा त्यांच्या पुढे कमी महत्वाचा घटक म्हणून ते पाहत असतात, परंतु सेवा ही देणे, समाजाला सेवा देणे हा एक प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न संस्था काय करत असतात, समाजातील व्यक्तींना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत असतात. मग अशा सेवा देत असताना त्या देखील संस्थांना स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन करावं लागत असतं. मग ते संस्था किंवा ते जे कन्सर्न आहेत सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ते स्वतःचं अकाउंट कसं मेंटेन करत असतात याचा अभ्यास तुम्ही 12वीला शिकलेला आहात. त्या ठिकाणी तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत होता, बॅलन्स शीट तयार करत होता, आणि त्या सेवा न देणाऱ्या संस्थांचं किंवा कन्सर्नचं तुम्ही अकाउंटिंग त्या ठिकाणी मेंटेन करत होता. बरोबर, आता एफ वाय ला तुम्हाला फायनान्शियल अकाउंट मध्ये जो चौथा युनिट आहे तो म्हणजे अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल. म्हणजे जे प्रोफेशनल व्यक्ती असतात, ज्यांनी प्रोफेशन हा पेशा धारण केलेला असतो, असे व्यक्ती देखील स्वतःचं अकाउंट त्यांना मेंटेन करावं लागतं. स्वतःच्या अकाउंट मध्ये त्यांना स्वतःच्या बिझनेसचं, स्वतःच्या प्रोफेशनचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करावं लागतं. तर ते कशा पद्धतीने करतात त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये या ठिकाणी करायचा आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी तुम्ही या ठिकाणी काय तयार करणार आहात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट सोल्युशन मध्ये. बरोबर, सोल्युशन मध्ये तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहात. दोन्ही सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्टिंग करत होता त्याच पद्धतीचं पोस्टिंग तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला करायचं आहे. बरोबर, आता याच्यामध्ये दोन्ही अकाउंटमध्ये फरक काय, दोन्ही अकाउंटमध्ये तुम्हाला एकच फरक आहे, तो म्हणजे कोणता, तुम्हाला प्रोव्हिजन करायचे आहे.
जो आउटस्टँडिंग इन्कम जे आहे तो नलिफाय करण्यासाठी तुम्हाला एक प्रोव्हिजन या ठिकाणी करायचे आहे. आता प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुमच्या तो लक्षात येईल. आपण प्रत्यक्षात ज्यावेळी प्रॉब्लेम बघणार आहे त्यावेळी तुमच्या तो लक्षात येईल. बरोबर. आता सुरुवातीला आपण मिनिंग बघूया अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचं. काय बघा, द टर्म प्रोफेशन रेफर्स टू अन ऑक्युपेशन विच रिक्वायर्ड अ स्पेशल लेवल ऑफ एज्युकेशन, स्किल, abilities, knowledge and training such as accounting, medical services, tax consultancy, आर्किटेक्चर, हेल्थ कन्सल्टन्सी आणि एक्सेट्रा. बरोबर. कोणताही पेशा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्या पेशाशी संबंधित असणारे जे काही स्किल असेल, जे काय एज्युकेशन असेल, बरोबर, जे काही नॉलेज असेल, ते नॉलेज पहिल्यांदा त्या व्यक्तीला काय करावं लागतं, प्राप्त करावं लागतं. आणि असं नॉलेज, असं स्किल, असं एज्युकेशन प्राप्त केल्यानंतरच ती व्यक्ती एक पेशाधारक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काय करू शकते, आपलं प्रोफेशन त्या ठिकाणी चालू शकते. तर त्याच्यामध्ये अकाउंटिंग असं, मेडिकल सर्व्हिसेस, टॅक्स कन्सल्टन्सी, आर्किटेक्चर, हेल्थ कन्सल्टन्सी, असे म्हणजे अनेक ट्रेनिंगच्या माध्यमातून अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायच्या असतात. आणि हे जे स्किल आहे, हे जे एज्युकेशन आहे, हे जे नॉलेज आहे, हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त करावं लागतं. त्याच पद्धतीने पुढे काय सांगितलं बघा, ए पर्सन इंटेंडिंग टू अंडरटेक एनी दिस ऑक्युपेशन हॅज टू अक्वायर ए स्पेशल काइंड ऑफ एज्युकेशन अँड अंडरगो पर्टिक्युलर ट्रेनिंग. बरोबर. कोणत्याही व्यक्तीला जर असा ही जर डिग्री प्राप्त करायची असेल तर त्या व्यक्तीला हे ऑक्युपेशन प्राप्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला काय करावं लागतं, स्पेशल असं एज्युकेशन त्या ठिकाणी घ्यावं लागतं, स्पेशल असं ट्रेनिंग त्या ठिकाणी घ्यावं लागतं, आणि ते स्किल जे आहे आणि ते नॉलेज आहे ते प्राप्त करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग ती व्यक्ती त्या ठिकाणी काय करू शकते, एक प्रोफेशन आपलं स्वतःचं त्या ठिकाणी चालू शकते. तर याच्यामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं, टू प्रॅक्टिस ए चार्टर्ड अकाउंटंट, ए पर्सन मस्ट पोसेस ए डिग्री ऑफ सीए फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. तुम्हाला जर सीए म्हणून जर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस चालू करायची असेल, तर त्या व्यक्तीकडे सीए ही डिग्री असणं गरजेचं आहे. आणि ही डिग्री कोणाकडून प्राप्त केली पाहिजे, जे की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, जे की दिल्लीमध्ये त्याची मेन शाखा आहे, अशा इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला सीए ही डिग्री काय करावं लागते, प्राप्त करावं लागते. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपलं तुम्ही स्वतःचं प्रोफेशन त्या ठिकाणी, स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता. त्याच पद्धतीने टू प्रॅक्टिस ए डॉक्टर, तुम्हाला जर डॉक्टर म्हणून पेशा स्वीकारायचा असेल किंवा डॉक्टर म्हणून तुम्हाला जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची असेल तर त्या व्यक्तीकडे काय असणं गरजेचं आहे, हे डिग्री ऑफ एमबीबीएस, बीएमएस किंवा बीएचएमएस. बरोबर. ऑर एनी अदर डिग्री इन दी मेडिकल डिसिप्लिन. बरोबर. तुम्हाला जर डॉक्टर म्हणून तुम्हाला जर प्रॅक्टिस चालू करायची असेल तर तुमच्याकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, एमबीबीएस किंवा बीएमएस किंवा बीएचएमएस किंवा मेडिकल फील्ड मधली कोणतीही डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अशी डिग्री जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता. त्याच पद्धतीने पुढे काय दिले बघा, टू प्रॅक्टिस ए लॉयर. लॉयर म्हणजे काय, वकील. तुम्हाला जर वकील म्हणून जर प्रॅक्टिस चालू करायची असेल तर तुमच्याकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, ए पर्सन मस्ट हॅव ए डिग्री ऑफ एलएलबी. बरोबर. तुम्हाला जर एखाद्या वेळी जर वकील म्हणून जर तुम्हाला प्रॅक्टिस चालू करायची असेल तर त्या व्यक्तीकडे कोणती डिग्री असणं गरजेचं आहे, एलएलबी म्हणजेच लॉ मधली एलएलबी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. आणि एलएलबी डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऍज ए वकील म्हणून, ऍज ए लॉयर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू करू शकता. आता ही झाली थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बरोबर. आता हे जे प्रोफेशनल जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा स्वतःचा अकाउंट मेंटेन करावं लागतं. स्वतःच्या जे काही ट्रान्झॅक्शन त्यांचे होत असतात त्या ट्रान्झॅक्शनची नोंद करावी लागते. बरोबर. आणि या सगळ्या ट्रान्झॅक्शनची नोंद करण्यासाठी हे प्रोफेशनल व्यक्ती काय करत असतात, त्यांच्या बुकमध्ये कोणतं अकाउंट तयार करत असतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऐवजी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट इट इज सेम. बरोबर. देयर इज नो डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक्सेप्ट डेबिटिंग द प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज. ते आता आपण येणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्या ठिकाणी बघणारच आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आणि रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये कोणताही फरक नाहीये. जसं तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये पोस्टिंग करत होता, अकाउंटिंग मेंटेन करत होता, त्याच पद्धतीने तुम्हाला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये सुद्धा अकाउंट त्या ठिकाणी काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. फक्त एक प्रोव्हिजन जी आहे ती प्रोव्हिजन आउटस्टँडिंग फीजची, ती आउटस्टँडिंग फीजची प्रोव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. तर ती कशी करायची, प्रत्यक्षात प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते समजणार आहे. आणि ही जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत आपल्याला करायचे.
जे काही आउटस्टँडिंग इन्कम तुम्हाला दिला असेल ते आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला नलिफाय करावं लागतं. नलिफाय करत असताना आपल्याला त्याचं 2 पुन्हा पोस्टिंग करावे लागतात. म्हणजे एकूण 4 पोस्टिंग आपल्याला आउटस्टँडिंग इन्कमचे दाखवायचे आहेत. ते कसे दाखवायचे? प्रत्यक्षात प्रॉब्लेम आपण बघितल्यानंतर त्याचा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, विचार करणार आहे, त्यावेळी ते तुम्हाला लक्षात येणार आहे. बरोबर? तर असं जे अकाउंटिंग कसं मेंटेन केलं जातं ते आपण प्रॉब्लेमच्या पद्धतीने या ठिकाणी बघूया. आता प्रोफेशनल व्यक्ती कशा पद्धतीने स्वतःचा अकाउंट मेंटेन करतात, कशा पद्धतीने स्वतःचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतात, ते ट्रान्झॅक्शन आता आपण येणाऱ्या टॉपिकमध्ये बघणार आहे. ठीक आहे? आता बघा, तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसेल. बरोबर? हा प्रॉब्लेम कधी विचारला होता? मार्च 2019 साली विचारला होता, सेमिस्टर फर्स्ट मध्ये. ओके. आता आत्ताच जी परीक्षा झाली होती गेल्या वर्षी मार्च 2019 मध्ये, त्या परीक्षेमध्ये हा अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारला होता. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, जे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मध्ये सुद्धा तुम्ही 12वीला शिकला होता. त्या 12वीच्या टॉपिक मध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्या ठिकाणी दिलं जात होतं. त्याच्यावरून तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत होता. आता इथं पण तसंच तुम्हाला प्रश्नामध्ये एक रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जाईल, याच्यावरून तुम्हाला सोल्युशन मध्ये रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड क्लोजिंग बॅलन्स शीट हे तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे. ठीक आहे? आता बघूया आपण. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, डॉक्टर प्रदीप पाटील स्टार्टेड हिज प्रॅक्टिस ऍट कोल्हापूर ऑन 1 एप्रिल 2016. बघा, डॉक्टरचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे? प्रदीप पाटील. त्याने स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू केली. बरोबर? कोल्हापूरला ऍज ए डॉक्टर म्हणून. बरोबर? आणि ती प्रॅक्टिस कधी चालू केली आहे? 1 एप्रिल 2016ला. ठीक आहे? हिज रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2017 वॉज ऍड अंडर. आणि त्या डॉक्टर पाटीलचं, प्रदीप पाटीलचं जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे, कधीपर्यंतचं? 31 मार्च 2017 पर्यंतचं. त्याने प्रॅक्टिस कधी चालू केली आहे? 1 एप्रिल 2016. मग 1 एप्रिल 2016ला हे वर्ष चालू झालंय आणि ते वर्ष कधी संपलंय? 31 मार्च 2017ला. नुकतीच त्याने प्रॅक्टिस चालू केली 1 एप्रिल 2016ला आणि 31 मार्च 2017 म्हणजे 12 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्या व्यवसायामध्ये किती रुपयाची कॅश आली आणि किती रुपयाची कॅश गेली हे तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेले. बरोबर? आता आपण बघूया रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी डॉक्टर प्रदीप पाटीलचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपण म्हणतो रिसिप्ट साईड. बरोबर? आणि क्रेडिट साईडला आपण काय म्हणतो? पेमेंट साईड. The left hand side it is called receipt side and the right hand side of receipt and payment account it is called payment side. बरोबर? आता डॉक्टर प्रदीप पाटील त्याने जे स्वतःच डॉक्टरी प्रॅक्टिस जी चालू केलेली आहे, या प्रॅक्टिसमध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्याकडे किती रुपयाची कॅश आली त्याच्या प्रोफेशनमध्ये, ती कॅश तुम्हाला रिसिप्ट साईडला दिलेली आहे. आणि त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्याकडून किती रुपयाची कॅश प्रोफेशन मधून गेली हे तुम्हाला कोणत्या साईडला दिलेलं आहे? पेमेंट साईडला दिलेलं आहे. बरोबर? म्हणजे एक लक्षात तुम्हाला आला असेल, रिसिप्ट साईडला कॅश आलेले घटक देतात आणि पेमेंट साईडला कॅश गेलेले घटक देतात. कॅश येते म्हणजे आपल्याला काय होतं? इन्कम होतं. रिसिप्ट साईड नेहमी कोणत्या साईडला दाखवायची? बरोबर? रिसिप्ट साईड नेहमी रिसिप्ट साईडला किंवा एखादा घटक जर लायबिलिटीचा दिला असेल तर तो लायबिलिटी साईडला आपण दाखवणार आहे. पेमेंट साईड कुठे दाखवणार? पेमेंट साईड नेहमी एक्सपेंडिचर आणि असेट साईडला दाखवायची. बरोबर? म्हणजे रिसिप्ट साईड पोस्टिंग करत असताना एक तर रिसिप्ट साईडचा घटक रिसिप्ट साईडला पोस्ट होईल किंवा लायबिलिटी साईडला पोस्ट होईल. पेमेंट साईड पोस्टिंग करत असताना, ट्रान्सफरिंग करत असताना एक तर पेमेंट साईडचं पोस्टिंग कुठे होणार? एक्सपेंडिचरला तरी होईल किंवा असेटला होईल. ठीक आहे? आता वन बाय वन बघूया. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी सुरुवात असते ती ओपनिंग कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सने चालू होते. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला नाही. का? कारण या ठिकाणी 1 एप्रिललाच त्यांनी काय केलेले आहे? नुकती प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि 1 एप्रिलला नुकती प्रॅक्टिस चालू केल्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स किंवा क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे. गेल्या वर्षाचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तोच पुढल्या वर्षाचा काय असतो? ओपनिंग बॅलन्स असतो. म्हणून सुरुवातीला नक्कीच त्याने प्रॅक्टिस चालू केल्यामुळे याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा क्लोजिंग बॅलन्स नसणार आहे आणि क्लोजिंग बॅलन्स नसल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आलेला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स येणार नाही. पण एक लक्षात ठेवा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात नेहमी ओपनिंग बॅलन्सने सुरुवात होते, कॅश किंवा बँक बॅलन्सने. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा शेवट हा नेहमी कशाने होतो? ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश ऑब्लिक बँक या पद्धतीने
रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग जो बॅलन्स असतो तो या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स म्हणून आपण या ठिकाणी दाखवतो. आता या ठिकाणी बँकेचा क्लोजिंग बॅलन्स दाखवलाय बघा, किती रुपये? 40,000. ठीक आहे. आता ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहेत त्यांना आपण टिक मार्क, ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहेत त्याला आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे? रेड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सॅलरी टू असिस्टंट वरती ऍडजस्टमेंट आहे, सॅलरी, बरोबर, सॅलरी टू असिस्टंट वरती ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर सॅलरी टू अटेंडन्स वरती ऍडजस्टमेंट आहे, लायब्ररी बुक्स वरती ऍडजस्टमेंट दिले, सर्जिकल इक्विपमेंट्स वरती ऍडजस्टमेंट दिले आणि व्हिजिटिंग फीज वरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. म्हणजे ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहेत त्यांना आपण रेड केलेले. ओके. आता सुरुवातीला काय सांगितले बघा तयार करायला तुम्हाला? प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2017 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. बघा आता या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट सोल्युशन मध्ये तयार करायला सांगितलंय, त्याच पद्धतीने बॅलन्स शीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयार करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ट्रान्सफर दी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ओके, डेबिट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दॅट इज रिसिप्ट साइड. ओके. आता रिसिप्ट साइडला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसिप्ट साइडची सुरुवात नेहमी ओपनिंग बॅलन्सने सुरुवात होते, परंतु या ठिकाणी कॅशचा किंवा बँकचा कोणत्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी दिलेला नाही. ठीक आहे. सुरुवातीला काय सांगितलं बघा? कन्सल्टेशन फीज किती रुपये? 6 लाख. आता कन्सल्टिंग डॉक्टर कन्सल्टिंगचं काम करत असतात, बरोबर, आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून डॉक्टराकडे प्रदीप पाटीलकडे त्या एका वर्षामध्ये किती रुपयाची कॅश आलेली आहे? 6 लाख रुपयाची कॅश आलेली आहे, बरोबर. मग आता हे याचं पोस्टिंग कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या. आता बघा सोल्युशन मध्ये आपण पुढे काय म्हणलंय? इन दी बुक्स ऑफ डॉक्टर प्रदीप पाटील, खाली म्हणलंय रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2017. ओके. लेफ्ट हँड साइड इट इज कॉल्ड एक्सपेंडिचर साइड, राईट हँड साइड इट इज कॉल्ड रिसिप्ट साइड. ओके. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केली आहे. लेफ्ट हँड साइड इट इज कॉल्ड लायबिलिटी साइड आणि राईट हँड साइड इट इज कॉल्ड असेट साइड. ठीक आहे. आता आपण पोस्टिंग करूया. फक्त आता इथे इन्कम ऐवजी कोणता शब्द आलाय? रिसिप्ट हा शब्द आलाय. हे थोडक्यात हे रिसिप्ट म्हणजे थोडक्यात काय आहे? इन्कमच, लक्षात ठेवा, बरोबर. रिसिप्ट म्हणजे काय? थोडक्यात इन्कमच. त्याला प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण रिसिप्ट म्हणतोय, म्हणून या ठिकाणी कोणता शब्द घेतला? इन्कम ऐवजी आपण रिसिप्ट हा शब्द घेतला. आता आपण सुरुवातीला काय करूया? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट सुरुवातीला काय करूया? ट्रान्सफर करूया. सुरुवातीला काय सांगितलं बघा? टू कन्सल्टेशन फीज अमाऊंट किती रुपये? 6 लाख. कन्सल्टिंगच्या माध्यमातून डॉक्टर प्रदीप पाटीलकडे किती रुपयाची कॅश त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आलेली आहे? 6 लाख रुपयाची कॅश आलेली आहे, बरोबर. मग हे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून कॅश आली म्हणजे हे काय असणार आहे? इन्कम असणार आहे. आणि इन्कम आपण कुठे दाखवतो? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साइडला, बरोबर. आता या कन्सल्टेशन फी वरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणून आपण काय लिहिणार? क्रेडिट कॉलम मध्ये 6 लाख. बघा आता क्रेडिट साइडला तुम्हाला दिसते, क्रेडिट साइडला पोस्टिंग करत असताना सुरुवातीला नेहमी आपण काय लिहितो? बाय लिहितो, बरोबर. बाय कन्सल्टेशन फीज आणि याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट नसल्यामुळे ते डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. किती रुपये? 6 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय टू व्हिजिटिंग फीज, बरोबर. आता डॉक्टर काय करत असतात? पेशंटच्या घरी जाऊन व्हिजिट करून त्या ठिकाणी पेशंटची तपासणी करत असतात, बरोबर. आणि पेशंटच्या घरी जाऊन व्हिजिट देऊन अशी तपासणी करून त्या डॉक्टर प्रदीप पाटीलकडे किती रुपयाची कॅश त्या ठिकाणी आलेली आहे? 2 लाख रुपयाची कॅश त्याला त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये पेशंटला व्हिजिट करून त्या ठिकाणी प्राप्त झालेली, बरोबर. मग हे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. आणि हे इन्कम तुम्ही कुठे दाखवणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक रिसिप्ट साइडला, बरोबर. काय दाखवणार? बाय व्हिजिटिंग फीज, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे, बरोबर. इनर कॉलमला तुम्ही अमाऊंट लिहिणार किती रुपये? 2 लाख रुपये. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बघा, क्रेडिट साइडला आपण दाखवलंय हे इन्कम, व्हिजिटिंग फी, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे किती रुपयाची? 2 लाख रुपयाची. ठीक आहे. आता हे जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलं जातं ते प्रश्नामध्ये दिलं जातं आणि प्रश्नाचा एकच इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा? टू ऑपरेशन फी किती रुपये? 7 लाख. आता ऑपरेशनच्या माध्यमातून किंवा ऑपरेशन करून त्या डॉक्टर प्रदीप पाटीलला त्या एका वर्षामध्ये किती रुपयाची रक्कम प्राप्त झालेली आहे? 7 लाख रुपयाची. 7 लाख रुपीज त्याने काय केलेलं आहे? ऑपरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त केलेले. आता ही रक्कम 7 लाख रुपयाची प्राप्त केली म्हणजे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे? इन्कम असणार आहे. पुढे दाखवणार रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साइडला. आता व्हिजिटिंग फी वरती ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर एक जागा सोडायची, खालच्या वेळेला म्हणायचं बाय ऑपरेशन फीज, त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली नाही, म्हणून ऑपरेशन फी डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल. किती रुपये? 7 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा? टू सेल ऑफ मेडिसिन किती रुपये? 1,80,000. आता
औषधे, मेडिसिन म्हणजे काय, औषधे, औषधांची विक्री करून त्या डॉक्टर प्रदीप पाटीलला त्या एका वर्षामध्ये किती रुपयाची कॅश रिसिव्ड झालेली आहे, 1,80,000 रुपये, 80,000 रुपयाची, 1,80,000 रुपयाची. मग आता 1,80,000 रुपये, 1,80,000 हे औषध विक्री करून जर डॉक्टरला रक्कम प्राप्त होत असेल तर त्या डॉक्टरच्या दृष्टिकोनातून ही रक्कम काय असणार आहे, इन्कम असणार आहे. याचा सुद्धा इफेक्ट तुम्ही कुठे दाखवणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला या ठिकाणी काय म्हणणार, बाय सेल ऑफ मेडिसिन, आणि आउटर कॉलम मध्ये किती रुपयाची अमाऊंट दाखवणार तुम्ही, 1,80,000 रुपयाची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, टू सन्ड्री रिसिप्ट किती रुपये, 20,000. सन्ड्री रिसिप्ट म्हणजे काय, किरकोळ उत्पन्न. त्या डॉक्टराला त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये किती रुपयाचं किरकोळ उत्पन्न झालेलं आहे, 20,000 रुपयाचं. मग आता हे किरकोळ उत्पन्न सुद्धा डॉक्टरच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, इन्कम असणार आहे. बरोबर. किरकोळ उत्पन्न, सन्ड्री रिसिप्ट म्हणजे काय, किरकोळ उत्पन्न, बारीक असं उत्पन्न आपण त्याला म्हणतो, छोटंसं उत्पन्न. बरोबर. 20,000 रुपयाचं हे काय असणार आहे, डॉक्टरच्या दृष्टिकोनातून इन्कम असणार आहे. याचा सुद्धा इफेक्ट तुम्ही कुठे दाखवणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला या ठिकाणी दाखवणार बाय सन्ड्री रिसिप्ट, आणि आउटर कॉलम मध्ये किती रुपयाची अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करणार, 20,000. ठीक आहे. ही झाली रिसिप्ट साईड. मोस्टली रिसिप्ट साईड ही कुठे ट्रान्सफर होते, रिसिप्ट साईडलाच ट्रान्सफर होते, एक लक्षात ठेवा. कारण रिसिप्ट म्हणजेच काय, इन्कम किंवा प्रॉफिट असतो आपला, उत्पन्न असतं, आणि रिसिप्ट साईड नेहमी रिसिप्ट साईडलाच ट्रान्सफर होते. ठीक आहे. आता ही झाली आपली ट्रान्सफर करून रिसिप्ट साईड. ओके. आता आपण लेट्स मूव टू दी पेमेंट साईड. ओके. आता आपण काय करूया, पेमेंट साईड त्या ठिकाणी काय करूया, ट्रान्सफर करूया. आता पेमेंट साईडला तुम्हाला अनेक खर्च दिलेले आहेत, म्हणजे त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर प्रदीप पाटीलने किती रुपयाचे खर्च केले हे तुम्हाला पेमेंट साईडला या ठिकाणी दिलेले. आता ते वन बाय वन आपण बघूया आणि त्याचं पोस्टिंग त्या ठिकाणी करूया. बघा आता सुरुवातीला कोणता पेमेंट केले बघा, कोणता खर्च केलाय बघा, बाय सॅलरी ऑफ असिस्टंट्स किती रुपये, 2,50,000. बरोबर. आता मिस्टर डॉक्टर प्रदीप पाटीलने काय केले, त्याच्या दवाखान्यामध्ये जे काही असिस्टंट होते त्या असिस्टंटला सॅलरी दिली, दर महिन्याला अशी सॅलरी देऊन एकूण 12 महिन्याची टोटल सॅलरी त्याने किती रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे, 2,50,000 रुपयाची सॅलरी दिली. मग आता सॅलरी जर दिली तर खर्च झाला. बरोबर. मग सॅलरी ऑफ असिस्टंट हे डॉक्टर प्रदीप पाटीलच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, एक्सपेंडिचर असणार आहे. बरोबर. म्हणून याचं पोस्टिंग तुम्ही कुठे करणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच डेबिट साईडला काय करणार, टू सॅलरी ऑफ असिस्टंट, आणि त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे ते कुठे दाखवणार, इनर कॉलमला किती रुपये, 2,50,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, सॅलरी टू अटेंडंट्स किती रुपये, 2,10,000. आता अटेंडंट साठी सुद्धा डॉक्टर प्रदीप पाटीलने किती रुपयाची सॅलरी त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये पेड केलेली आहे, 2,10,000 रुपयाची दिलेली. मग 2,10,000 रुपयाची सॅलरी दिल्यामुळे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून हा काय झाला, एक्सपेंडिचर झाला. याचं सुद्धा पोस्टिंग तुम्ही कुठे करणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. मात्र याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. बरोबर. एक वर जागा सोडून खाली म्हणायचं टू सॅलरी टू अटेंडन्स, आणि इनर कॉलमला किती रुपये, 2,10,000. याच्या नंतर एक वर जागा सोडायची, कारण याच्यावरती तुम्हाला काय दिलेली आहे, ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बघा, टू लायब्ररी बुक्स अमाऊंट किती रुपये, 1,50,000 रुपये. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर प्रदीप पाटीलने किती रुपयाचे बुक्स त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत बघा, 1,50,000 रुपयाचे बुक्स त्यांनी त्या ठिकाणी काय केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. बरोबर. आता लायब्ररी बुक्स हे त्याच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, असेट असणार आहे. बरोबर. म्हणून लायब्ररी बुक्स हे कोठे दाखवणार तुम्ही, बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी दाखवणार लायब्ररी बुक्स, आणि इनर कॉलमला त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे, म्हणून इनर कॉलमला किती रुपये, 1,50,000 रुपये. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बॅलन्स शीट, क्लोजिंग बॅलन्स शीट आपण तयारी केली आहे, लायब्ररी बुक्स इनर कॉलमला किती, 1,50,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय सर्जिकल इक्विपमेंट्स. बरोबर. आता काही उपकरणं त्याने दवाखान्यासाठी खरेदी केलेली आहेत, त्यालाच आपण म्हणतो इक्विपमेंट्स. आता दवाखान्यासाठी जी काही सर्जिकल इक्विपमेंट त्यांनी खरेदी केलेली आहेत त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये, ती टोटल किती रुपये खरेदी केलेत, किती रुपये खर्चाचे खरेदी केलेत, 7 लाख. बरोबर. मग आता 7 लाख रुपयाचं जे इक्विपमेंट डॉक्टरने खरेदी केलंय, हे डॉक्टरच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, असेट असणार आहे. बरोबर. इक्विपमेंट्स आपले असेट असते. बरोबर. कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या ठिकाणी सर्जिकल इक्विपमेंट, आणि इनर कॉलमला किती रुपये लिहिणार, 7 लाख. याच्यानंतर एक जागा सोडायची, कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे, कारण त्याला आपण रेड केले किंवा टिक मार्क केले. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट किती रुपये, 1,05,000. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. बरोबर.
काही व्यवस्थापकीय खर्च डॉक्टरला त्या ठिकाणी करावा लागला आहे. किती रुपयाचा व्यवस्थापकीय खर्च डॉक्टरांनी त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये केलेला आहे? 1,05,000 रुपये. तर हा खर्च कुठे दाखवणार तुम्ही? हा खर्च आहे, हा एक्सपेंडिचर आहे. म्हणून हा कुठे दाखवणार तुम्ही? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला काय दाखवणार? टू मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, आणि याच्यावरती ऍडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये किती रुपयाची अमाऊंट दाखवणार तुम्ही? 1,05,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले बघा, बाय परचेस ऑफ मेडिसिन अमाऊंट किती रुपये सांगितले? 1,40,000. डॉक्टर प्रदीप पाटीलने त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची मेडिसिन म्हणजेच काय औषधे खरेदी केले? टोटल औषधे किती रुपयाची खरेदी केलेत? 1,40,000 रुपये. बरोबर. मग आता हे जी औषधे डॉक्टरांनी खरेदी केलेली आहेत, हे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. त्याच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. म्हणून याचा इफेक्ट तुम्ही कुठे दाखवणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला काय दाखवणार? टू परचेस ऑफ मेडिसिन, आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये त्याची अमाऊंट लिहिणार किती रुपये? 1,40,000 रुपये. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये. बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय पर्सनल ड्रॉइंग्स अमाऊंट किती रुपये सांगितले? 1,05,000. आता ड्रॉइंग म्हणजे काय याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. बरोबर. इफ ए पर्सन विथड्रॉ सम अमाउंट फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज और ए डोमेस्टिक यूज, दॅट अमाउंट इट इज कॉल्ड ड्रॉइंग. एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच्या वापरासाठी एखादी कॅश किंवा एखादी वस्तू जर व्यवसायामधून स्वतःच्या वापरासाठी किंवा घरगुती वापरासाठी जर काढून घेतली असेल तर त्या रकमेलाच काय म्हणतो आपण? ड्रॉइंग्स म्हणतो. आता डॉक्टर प्रदीप पाटीलने व्यवसायामधून म्हणजे त्याच्या प्रोफेशन मधून किती रुपयाची कॅश स्वतःच्या वापरासाठी काढून घेतलेली आहे बघा? 1,05,000 रुपयाची. बरोबर. यालाच आपण काय कन्सिडर करणार? ड्रॉइंग्स कन्सिडर करणार. तुम्हाला 12वी मध्ये तुम्ही ड्रॉइंगचं पोस्टिंग केलं असेल बघा, की ड्रॉइंग्स तुम्ही कॅपिटल मधून काय करत होता? लेस करत होता. ओके. आता या ठिकाणी बघा, 1 एप्रिल 2016 त्यांनी प्रॅक्टिस चालू केली, परंतु किती रुपयाची कॅश व्यवसायामध्ये गुंतवणूक करून त्यांनी हे प्रॅक्टिस चालू केले हे मात्र या ठिकाणी मेन्शन केलेलं नसल्यामुळे या ठिकाणी कॅपिटल किती रुपये आहे हे आपल्याला माहित नाहीये. ओके. इथं पहिल्या ओळीवरून क्लिअर होते बघा, डॉक्टर प्रदीप पाटील स्टार्टेड हिज प्रॅक्टिस ऍट कोल्हापूर ऑन 1 एप्रिल 2016. बरोबर. 1 एप्रिल 2016 डॉक्टर प्रदीप पाटीलने स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी प्रोफेशनची चालू केलेली आहे, परंतु किती रुपयाचं कॅपिटल गुंतवून हे प्रॅक्टिस चालू केली हे मात्र या ठिकाणी मेन्शन केले नसल्यामुळे या ठिकाणी कॅपिटल या ठिकाणी येणार नाही. कॅपिटल सर्वांना माहिती आपण कुठे दाखवतो? लायबिलिटी साईडला दाखवतो. परंतु किती रुपयाची कॅपिटलची गुंतवणूक त्यांनी प्रोफेशन मध्ये केली हे मात्र त्याचा उल्लेख या ठिकाणी न केल्यामुळे या ठिकाणी कॅपिटल या ठिकाणी येणार नाही. आपण अमाऊंटच्या कॉलम मध्ये डॅश लिहूया. जर असतं कॅपिटल तर या ठिकाणी आपण लिहिलं असतं. त्याच्यानंतर जे ड्रॉइंग्स दिले बघा तुम्हाला, रिसिप्ट पेमेंट साईडला या ठिकाणी ड्रॉइंग दिले बाय पर्सनल ड्रॉइंग्स किती रुपये? 1,05,000 रुपयाचे ड्रॉइंग दिले. मग हे ड्रॉइंग सुद्धा तुम्ही काय करणार? कॅपिटल मधून काय करणार? आपण नेहमी ड्रॉइंग्स काय करतो? कॅपिटल मधून लेस करतो. तर इथं म्हणायचं कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग्स अमाऊंटच्या कॉलम मध्ये किती रुपये? इनर कॉलम मध्ये अमाऊंट लिहा किती रुपये? 1,05,000. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी काय सांगितलं बघा, बाय बँक बॅलन्स किती रुपये? 40,000. आता पेमेंट साईडला शेवटी जो बॅलन्स असतो तो आर्थिक वर्ष किंवा वर्षाच्या शेवटचा क्लोजिंग बॅलन्स असतो. बरोबर. म्हणजे वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा बॅलन्स डॉक्टर प्रदीप पाटीलचा बँकेमध्ये शिल्लक आहे मला सांगा? हे सगळे खर्च केल्यानंतरनं डॉक्टर प्रदीप पाटीलचा बँकेमध्ये किती रुपयाचा बॅलन्स वर्षाच्या शेवटी शिल्लक आहे? 40,000. आणि बँक बॅलन्स सर्वांना माहिती आहे, बँक बॅलन्स आपली काय असते किंवा डॉक्टर प्रदीपच्या दृष्टिकोनातून बँक बॅलन्स ही काय असणार आहे? असेट असणार आहे. बरोबर. आणि आर्थिक वर्षाच्या शेवटचा हा बॅलन्स असल्यामुळे हा क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणून याचा इफेक्ट तुम्ही कुठे करणार? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या ठिकाणी काय म्हणणार? बँक बॅलन्स आणि अमाऊंटच्या कॉलम मध्ये किती रुपये? 40,000. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलेला आहे. अतिशय सोप्या मेथडने किंवा सोप्या पद्धतीने आपण हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे प्रश्नामध्ये दिलं जातं आणि प्रश्नाचा फक्त एकच इफेक्ट होतो, डबल इफेक्ट या ठिकाणी कोणत्याही घटकाचा करायचा नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेला आहे. आता इथून पुढे आपण ऍडजस्टमेंट बघूया. आता एव्हरी ऍडजस्टमेंट शो 2 इफेक्ट्स. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण किती इफेक्ट करतो? 2 इफेक्ट करतो. आता बघा पहिली ऍडजस्टमेंट काय सांगितलंय? सॅलरी टू असिस्टंट इज आउटस्टँडिंग ₹14,000. बरोबर. आता जो असिस्टंट आहे, असिस्टंटला जी सॅलरी आपण चालू वर्षामध्ये दिलेली आहे ती टोटल सॅलरी किती रुपये दिलेली आहे? 2,50,000 रुपयाची सॅलरी आपण या ठिकाणी पेड केलेली आहे. आणि अजून किती रुपयाची सॅलरी देणं बाकी आहे असं तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं जातंय? 14,000. बरोबर. आणि हे 14,000 रुपये चालू वर्षाचेच असल्यामुळे
चालू वर्षामध्ये ते 14,000 रुपये आपण काय करणार, ऍड करणार. कारण आउटस्टँडिंग सर्वांना माहिती आहे, आउटस्टँडिंग आपण चालू वर्षाचं किंवा करंट पिरियडचं आपण काय करतो, नेहमी ऍड करतो. सॅलरी ऑफ असिस्टंट मध्ये आपण इथं म्हणूया ऍड आउटस्टँडिंग आणि इनर कॉलमला किती रुपये, 14,000 रुपये. 2,50,000 प्लस 14,000 म्हणजे आउटरला टोटल सॅलरी 12 महिन्याची किती रुपये येईल, 2,64,000 रुपये. म्हणजे थोडक्यात काय की असिस्टंटला आपल्याला चालू वर्षामध्ये 2,64,000 रुपयाची सॅलरी द्यायची होती, परंतु चालू वर्षामध्ये आपण फक्त किती रुपयाची सॅलरी पेड केली होती, 2,50,000. अजून किती रुपयाची सॅलरी देणं बाकी होतं, 14,000 चालू वर्षाचे. म्हणून आपण त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग काय केलं, चालू वर्षाचं ऍड केलं. म्हणजे चालू वर्षाची टोटल सॅलरी या ठिकाणी आउटरला गेली किती रुपये, 2,64,000. बरोबर. आता बघा 14,000 रुपये आपल्याला द्यायचे, बरोबर. मग देणे असणारी रक्कम आपण कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या. 14,000 रुपये आपल्याला चालू वर्षाचे दिलेत का, अजून दिले नाहीत, परंतु हा चालू वर्षाचा खर्च आहे, हे आपल्याला भविष्य काळामध्ये कधी ना कधी द्यायचेच आहे, बरोबर. मग हे 14,000 रुपये आपण काय करणार, देणे म्हणून दाखवणार. याचा दुसरा पीक कुठे होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आपण देणी रक्कम दाखवतो, बरोबर. मग काय म्हणणार, एक 4-5 ओळी जागा सोडून लायबिलिटी साईडला काय म्हणायचं, आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ असिस्टंट आणि अमाऊंटच्या आउटर कॉलम मध्ये लिहूया आपण किती रुपये, 14,000. किंवा दुसऱ्या मेथडने मी तुम्हाला सांगतो बघा. आता डेबिट साईड इथं ऍड केले बघा. एक्सपेंडिचर हे कोणत्या साईडला दाखवतो आपण, डेबिट साईडला. मग डेबिट साईड किती रुपयाने वाढली, 14,000 रुपयाने वाढली. मग दुसरी साईड कोणती वाढायला पाहिजे, क्रेडिट साईड. मग बॅलन्स शीटची क्रेडिट साईड कोणती आपण गृहीत धरतो, लायबिलिटी. कारण लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. म्हणून याचा दुसरा बी कुठे झाला, लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ असिस्टंट आणि अमाऊंटच्या कॉलम मध्ये किती रुपये, 14,000 रुपये. ठीक आहे. एव्हरी ऍडजस्टमेंट शो टू इफेक्ट्स. दुसरी ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा, सॅलरी टू अटेंडन्स इज प्रिपेड ₹12,000. बघा अटेंडन्सला सॅलरी किती रुपये ऍडव्हान्स मध्ये, प्रिपेड म्हणजे काय, ऍडव्हान्स मध्ये, त्याला दुसरा शब्द आहे ऍडव्हान्स, बरोबर. द्यायला पाहिजे होते पुढल्या वर्षी, परंतु चालू वर्षामध्येच ती रक्कम काय केलेली आहे, पेड केलेली आहे. बघा आता अटेंडन्सची सॅलरी चालू वर्षामध्ये किती रुपयाची पेड केली होती, 2,10,000. परंतु या 2,10,000 रुपयामध्ये पुढल्या वर्षाचे किती रुपये ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले आहेत, 12,000 रुपये, बरोबर. आपण काय करतो, चालू वर्षाचेच खर्च दाखवतो, बरोबर ना. आपण काय करतो, चालू वर्षाच्या 12 महिन्याचेच खर्च दाखवतो, परंतु आणि हे जे 12,000 रुपये आहेत हे पुढल्या वर्षाचे आहेत. मग हे 12,000 रुपये पुढल्या वर्षाच्या खर्चामध्ये नोंद होणार आहेत, परंतु चुकून चालू वर्षामध्ये ऍडव्हान्स मध्ये दिल्यामुळे हे 12,000 रुपये तुम्ही काय करणार, 2,10,000 रुपये मधून काय करणार, लेस करणार. कारण हे कुठल्या वर्षाचे आहेत, पुढल्या वर्षाचे आहेत, बरोबर. मग सॅलरी टू अटेंडन्स मधून म्हणूया आपण लेस प्रिपेड अमाऊंट किती रुपये, 12,000. कारण हे पुढल्या वर्षाचे आहेत. मग चालू वर्षाची अमाऊंट किती रुपये आउटरला, सॅलरी टू अटेंडंटची किती रुपये येणार, 1,98,000 रुपये, बरोबर. आता बघा डेबिट साइड मधून 12,000 रुपये लेस केले, म्हणजे या 12,000 रुपयाला काय केलं, क्रेडिट केलं. कसा इफेक्ट द्यायचा बघा, दुसरा इफेक्ट तुम्हाला एकदम शॉर्टकट मेथड सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा प्रीपेड आपण काय केले, डेबिट साइड मधून लेस केले. जर ऍड केलं असतं तर त्याला डेबिट केलं असतं, लेस केले म्हणजे या 12,000 रुपयाला काय केलं, क्रेडिट केलं. म्हणजे पहिला इफेक्ट झाला क्रेडिट साइडला, दुसरा इफेक्ट होणार डेबिट साइडला, बरोबर. मग बॅलन्स शीटची डेबिट साइड आपण काय गृहीत धरतो, असेट साइड. कारण असेटचा कोणता बॅलन्स असतो, डेबिट. म्हणून या प्रीपेड सॅलरी टू अटेंडन्सचा दुसरा पीक कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. काय म्हणणार आपण, प्रीपेड सॅलरी टू अटेंडन्स आणि अमाऊंटच्या कॉलम मध्ये किती रुपये, 12,000 रुपये. कारण प्रीपेड एक्सपेन्सेस हे आपले काय असतात, असेट असतात. तुम्ही 12वीला शिकला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा, व्हिजिट फी अमाउंटिंग ₹25,000 इज स्टील आउटस्टँडिंग, बरोबर. व्हिजिटच्या माध्यमातून जी रक्कम आली त्या रकमेमध्ये अजून किती रुपयाची रक्कम चालू वर्षामध्ये येणं बाकी आहे, 25,000 रुपयाची रक्कम आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ऍड करतो. व्हिजिटिंग फी बघा आपण रिसिप्ट साइडला दाखवलंय, बरोबर, 2 नंबरला. तर त्याच्यामध्ये म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग किती रुपये, 25,000 आणि आउटरला नेट अमाऊंट जाईल व्हिजिटिंग फीची किती रुपये, 2,25,000. याचा अर्थ काय, आपल्याला चालू वर्षामध्ये 2,25,000 रुपये येणार होते, परंतु यापैकी फक्त किती रुपयाची रक्कम आपल्याला चालू वर्षामध्ये व्हिजिटिंग फीच्या माध्यमातून आली होती, 2,00,000. अजून किती रुपये चालू वर्षामध्ये येणे बाकी होते, आउटस्टँडिंग किती रुपये अजून आहे, 25,000 रुपये, बरोबर. म्हणून 2,00,000 चालू वर्षाचे 25,000 रुपये आपण काय केले, ऍड केले. आणि चालू वर्षाची टोटल व्हिजिटिंग फी आउटरला गेली किती रुपयाची, 2,25,000 रुपयाची. बघा आता क्रेडिट साइडला 25,000 रुपयाचा इफेक्ट झालाय, ऍड केले म्हणजे क्रेडिट साइड वाढली. आता दुसरी साइड कोणती वाढायला पाहिजे, डेबिट साइड, बरोबर. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, आता डेबिट साइड आपण काय गृहीत धरतो, बॅलन्स शीटची असेट साइड, बरोबर. असेटचा डेबिट बॅलन्स असतो, म्हणून दुसरा इफेक्ट होणार
बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग व्हिजिटिंग फी अमाऊंट किती रुपये 25,000 रुपये. आता या ठिकाणी एक बदल आहे. मी तुम्हाला थेरीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत काय करायचं आपल्याला 4 पोस्टिंग करायचे. आता यापैकी 2 पोस्टिंग आपण केलेले आहेत. बरोबर. बघा आता इथं ऍड केलं आउटस्टँडिंग किती रुपये आउटस्टँडिंग इन्कम आहे या ठिकाणी ऍड केलं किती 25,000. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवला आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग फीज अमाऊंट किती रुपये 25,000 रुपये. अजून 2 इफेक्ट आपल्याला दाखवायचे. आता हा जो आउटस्टँडिंग इन्कम आहे तो आपल्याला काय करावा लागतो नलिफाय करावा लागतो. नलिफाय करणे म्हणजे काय करणे ते आता त्याचा विरुद्ध साईडला पोस्टिंग करायचं. आता विरुद्ध साईडला पोस्टिंग करायचं म्हणजे कुठे करायचं आपल्याला प्रोव्हिजन करावं लागेल एक्सपेंडिचर साईडला. तर इथे एक्सपेंडिचर साईडला म्हणायचं टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज. बरोबर. शब्द लिहायचा अगोदर कोणता प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज. डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये किती रुपये 25,000 रुपये. बरोबर. हा झाला तिसरा इफेक्ट. बरोबर. डेबिट साईडला इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट चौथा इफेक्ट कुठे होणार क्रेडिट साईडला. मग बॅलन्स शीटची क्रेडिट साईड आपण काय म्हणतो लायबिलिटी साईड. थोडक्यात क्रेडिट बॅलन्स. बरोबर. मग लायबिलिटी साईडला म्हणायचं या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज अमाऊंटच्या कॉलम मध्ये किती रुपये 25,000 रुपये. तर अशा पद्धतीने हे जे 2 इफेक्ट आहेत हे 2 इफेक्ट नव्याने आपल्याला तुम्हाला या टॉपिक मध्ये करायचे आहेत. बाकी सगळा प्रॉब्लेम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जो आहे त्या पद्धतीचाच आहे. फक्त ही जी प्रोव्हिजन आहे ही प्रोव्हिजन नव्याने तुम्हाला या टॉपिक मध्ये या प्रोफेशनच्या टॉपिक मध्ये या ठिकाणी करायचे आहे. बरोबर. 4 इफेक्ट झाले आउटस्टँडिंगचे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट काय सांगितलं बघा चार्ज डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स 10% पर एनम. आता इक्विपमेंट्स वरती सर्जिकल इक्विपमेंट्स वरती डेप्रिशिएशन सांगितलंय किती टक्के 10%. डेप्रिशिएशन मुळे असेटची व्हॅल्यू कमी होते म्हणून सर्जिकल इक्विपमेंट्स मधून म्हणायचं लेस 10% डेप्रिशिएशन. 7 लाखावरती जर 10% 7 लाखावरती जर 10% काढलं तर किती रुपयाची अमाऊंट येणार 70,000. 7 लाख मायनस 70,000 आउटरला नेट अमाऊंट जाईल किती रुपये 6,30,000. डेप्रिशिएशन इट इज अ लॉस. ओके. डेप्रिशिएशन हा आपला काय असतो लॉस असतो का कारण असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर आपल्याला काय होतो लॉस किंवा त्याच्या प्रोफेशनलला काय होणार आहे लॉस होणार आहे. बघा आता या ठिकाणी इक्विपमेंट्स वरती डेप्रिशिएशन किती रुपये चार्ज केले 70,000 रुपये. हा लॉस आहे. याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार सर्वांना माहिती आहे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला त्या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिशिएशन त्याला त्याच्या खाली अंडरलाईन मारायची आणि पहिला आकडा लिहायचा इक्विपमेंट्स. बरोबर. इनर कॉलमला त्याची अमाऊंट लिहायची किती रुपये 70,000 रुपये. बरोबर. आता दुसरं डेप्रिशिएशन कशावरती सांगितले बघा अँड लायब्ररी बुक्स 25% पर एनम. आणि लायब्ररी बुक्स वरती सुद्धा 25% डेप्रिशिएशन तुम्हाला सांगितलेलं आहे. मग लायब्ररी बुक्स मधून म्हणायचं लेस डेप्रिशिएशन 25% डेप्रिशिएशन 1,50,000 रुपयावरती जर 25% काढलं तर किती येणार आहे 37,500. हे लेस केल्यानंतर आउटरला नेट अमाऊंट लायब्ररी बुकची जाईल किती रुपये 1,12,500. आणि हे 37,500 रुपयाचा दुसरा इफेक्ट हा लॉस आहे. बरोबर. एक्सपेंडिचर साईडला दाखवणार ऑलरेडी आपण वरती लिहिले डेप्रिशिएशन त्याच्या खाली पहिला आकडा लिहिला इक्विपमेंट्स त्याच्या खाली लिहायचा दुसरा आकडा लायब्ररी बुक्स इनर कॉलमला त्याची अमाऊंट जाईल किती रुपये 37,500. आणि या दोघांची टोटल करून आउटरला टोटल डेप्रिशिएशन जाईल किती रुपये 1,07,500. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवलेला आहे. आता सुरुवातीला आपण रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. बघा आता रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरची क्रेडिट साईड मोठी येते बघा 17,25,000. ओके. ती टोटल कुठे घेणार आपण डेबिट साईडला 17,25,000. या टोटल मधून 2,64,000 1,98,000 1,05,000 1,40,000 1,07,500 आणि 25,000 ही टोटल काय करणार 17,25,000 मधून लेस करणार. आणि ही सगळी टोटल लेस केल्यानंतर ना या ठिकाणी जो बॅलन्स आहे हा बॅलन्स किती रुपयाचा राहणार 8,85,500. बरोबर. आता थोडक्यात काय एक्सेस ऑफ रिसिप्ट ओव्हर एक्सपेंडिचर इज इक्वल टू काय असतो सरप्लस असतो. त्याला प्रोफेशनच्या भाषेमध्ये प्रॉफिट असतो परंतु त्याला प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो सरप्लस. बरोबर. आणि खाली कंसामध्ये न विसरता लिहायचं बॅलन्सिंग फिगर. बघा सरप्लस किती आला 8,85,500. सरप्लस म्हणजे काय प्रॉफिट. आता हा प्रॉफिट किंवा हा सरप्लस आपण काय करतो कॅपिटल मध्ये काय करतो सरप्लस म्हणजे प्रॉफिट आहे. प्रॉफिटमुळे कॅपिटलचा बॅलन्स काय होतो वाढतो म्हणून कॅपिटल मध्ये म्हणायचं ऍड सरप्लस. बरोबर. इनर कॉलमला 8,85,500. बरोबर. आता मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मग 8,85,500 मधून 1,05,000 रुपये तुम्ही काय करणार लेस करणार. आउटरला नेट अमाऊंट किती रुपये जाईल कॅपिटलची सांगा आता या ठिकाणी 7,80,500. आणि याच्यानंतर मग बॅलन्स शीट काय करायची क्लोज करायची. तर बॅलन्स शीट या ठिकाणी बघा किती रुपयाने क्लोज होते बघा 8,19,500. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा जो प्रॉब्लेम होता तो अतिशय सोप्या
मेथडने सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सोडवलेला आहे. हा प्रॉब्लेम कधी विचारला होता? मार्च 2019 साली सेमिस्टर फर्स्ट मध्ये विचारला होता, बरोबर. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरच्या परीक्षेमध्ये किंवा बीकॉमच्या सेमिस्टर भाग 1 मध्ये हा प्रॉब्लेम या ठिकाणी विचारला होता. ठीक आहे. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपला सेंड करतो. सर्वांनी तुमच्या वहीमध्ये काय करा, जी काही थेअरीची पीडीएफ मी तुम्हाला पाठवली होती ती थेअरीची पीडीएफ लिहून काढा आणि त्याच्यानंतर मग हा प्रॉब्लेम तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि लिहून ठेवा. ज्यावेळी प्रत्यक्षात कॉलेज चालू होईल त्यावेळी मी सगळ्यांच्या वह्या चेक करणार आहे. ओके. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला सांगू शकता, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण पहिला या ठिकाणी सोडवलेला आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पुढच्या तासाला आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.